हाय फ्रेंड्स, कशा आहेत? बरे आहेत ना? मी तर एकदम बरी आहे. गरमीमुळे ना फार दमले, कंटाळा पण आला गरमीमुळे. आज लाईट नव्हती, 12:30 वाजले तरी लाईट नव्हती. आत्ता जस्ट आली, मोबाईलला चार्जिंग थोडंसं करून घेतलं. आता जेवण बनवलं. हे आता मी ह्याचं कालवण बनवायला, कुर्ल्याचं त्याचं हे वाटण भाजून घेतलेलं आहे. चला आता ते ग्राइंडरमध्ये लावून घेऊया. हे बघ टाकलं थोडंसं, त्याच्यात पाणी टाकलं, जास्त नको. ह्याच्यातलं वाटण ना फार चांगलं लागायला आहे, आमटी वगैरे बनवलेली ना, म्हणून आता ह्याच्यातच बनवायला वाटण करायला. चला हे वाटण झालं तोपर्यंत मासे क्लीन करून घेऊ. उडायला नको म्हणून हे झाकण लावून घेते. झालं आता काय बाहेर काय उडणार नाही. जे आपले मासे हे आहेत, हे कुर्ले घेतलेले आहेत मी, छोटे छोटे दिलेत होते. आणि हे झिंगे, ह्याचंच बनवू. ह्याचं मी कालवण बनवणार आहे आणि हे फ्राय करणार आहे. चला स्वच्छ करून घ्या. पाणी ना उकडे तांदूळ शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. आले आता उकळी पाण्याला. चला उकडे तांदूळ आपण घालू. चांगले धुवून स्वच्छ करून भिजत ठेवले होते. एक थोडं किती वाजता ठेवले ते? 11 वाजता ठेवलेले. आता 12:30 वाजता मी आता ते घालायला येते. चला आता घालून घेऊ आपण. ही पाण्याला उकळी पण चांगली आलेली आहे. आता त्याच्यात घालू आपण. आता हा ग्राइंडर नवीन आहे ना, म्हणून त्याच्यात ना लगेच मिरची व्हायला. हे बघा वाटून केव्हाच व्हायला, 5 मिनटं बस. चला हे स्वच्छ करते आणि भेटते ना. हे बघ झिंगे पण साफ करून झालेले आहेत माझे. हे खेकडे पण. वाटण बघा आपलं किती सुंदर झालं आहे आणि त्याचा कलर पण बघा केवढं चांगलं आलेलं आहे, मस्त झालेलं आहे. चला आता आमटी बनवू. ह्या बघा मी मातीचा कुंडला घेतलं, त्याच्यात मी घातलं आहे तेल आणि घातलं आहे कांदो. तो बरोबर भाजून येलो. आता त्याच्यात घालते बारीकचं टमाटो. बरं चांगलं परतून घेऊया. तोपर्यंत आपली मिरसांग पण झालेली आहे वाटून बघा, एकदम झणझणी. टमाटो थोडं नरम जाण्यासाठी थोडासा चवीपुरती मीठ घालून घेऊया. मग बेगीनं लवकर नरम जातं. जेवढा गडबड करून जातो ना तेवढी कामं जास्ती वाढतात. आज डोका थोडा गरम केल्यानंतर गरमीनं आणि लाईटीनं इतक्यात जास्त सर्वात मुलगो आज खूपच मस्ती करूक लागलो. चला हे थोडं गरम जाऊन येऊ दे, नंतर त्याच्यात उठूया. पर्यंत झिंग्यात मसाला लावून तरी घेऊया चटपटीत. व्हायचं लागलो ना मग ते चुरचुरीत बरे लागतात. खाऊ. हळदी पावडर घेतलं आहे, मिरची पावडर घेतलं आहे, थोडासा लिंबू घालतं आहे, मीठ घालतं आहे.